गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपला तिसरा दिवस आणि आपण आता चाललेले आहेत एका अनोख्या ट्रिपवरती. आता हे जे लोकेशन हे टुवर्ड्स शिंपला बीच असेल आणि आम्ही तिकडे थोड्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आणि इतर राईड्स ज्या आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत, तर त्या बाबतीत लगेच आम्ही तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगू आणि बरेचसे शॉर्ट्स पण आम्ही कव्हर करणार आहोत. तर स्टे ट्यून फॉर इट. बघत राहा हा एपिसोड डे 3. डे 3च्या एक्साइटमेंट भरलेल्या पूर्ण या ट्रिपला परत एकदा सुरुवात करत आहोत. आणि ती सुरुवात अशी आहे की आम्ही आता उतरलेलो आहोत सी बीच रिसॉर्ट इकडे. ते आमचा जो रिसॉर्ट आहे बांदेकर्स, तिकडनं 8 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती हे लोकेटेड आहे. तर इकडे येण्यापाठीमागचं कारण असं की काल आम्ही थोडंसं डिस्कशन केलं आणि इकडे डॉल्फिन राईड, स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासिलिंग या 3 गोष्टी आम्ही इकडे बुक केलेल्या आहेत. आता ह्याच्यातला मजेशीर भाग असा आहे की स्कुबा डायव्हिंगसाठी आम्ही बोटिंग करून 40 मिनिट्स बोटिंग करून आम्ही मिड सी मध्ये जाणार आहोत आणि तिकडे स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आता पॅरासिलिंगचं पण बघू की कसं आहे काय आहे. आणि स्टार्टिंगला आता जी राईड होणार आहे ती डॉल्फिन राईड असणार आहे आपली. पण त्याच्यासाठी आपण चाललेलोच आहोत. तुम्ही बघू शकता रस्ता किती छान आहे. पूर्ण नारळाची झाडं आणि असा हा मस्त रस्ता आणि या साईडला बोटिंग आहेत. ही परत एकदा गड रिव्हर मध्येच आपण जाणार आहोत. कदाचित गड रिव्हर मधनं आपण पूर्ण असं सर्कल मारून आपण टुवर्ड्स इकडे जाऊ. कदाचित समुद्राला मिळणार आहे. तर पुढे एक मीटिंग पॉइंट आहे जिकडे समुद्र आणि रिव्हर दोन्ही एकत्रित होतात. स्टे ट्यून. आपण बघत राहू आपल्या राईडसाठी. ही आमची बोट आहे. त्या बोटीने आम्ही आता आमचा प्रवास सुरू करणार आहे. आणि हीच बोट आमच्याबरोबर आय गेस एंड पर्यंत असेल. फक्त पॅरासिलिंगची जी बोट आहे ती वेगळी असणार आहे. तर गाईज आता आम्ही पहिल्या टप्प्यावरती पोहोचलो आहोत. शिंपला बीच म्हणून हे एखादं बेट आहे. बेट म्हणजे आपला इंग्लिशमध्ये त्याला आयलँड म्हणताय. तर आता आम्ही इकडे उतरतोय. हा एक छोटासा तुम्ही बघू शकता आजूबाजूला अथांग समुद्र आहे. हा पूर्ण अथांग समुद्र आहे आणि त्याच्या बरोबर मध्यावरती हा बेट आहे. होय, खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. तर गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहोत शिंपला बीच किंवा शिंपला बेट या ठिकाणी. आणि माझी आई सध्या शिंपले गोळा करण्यात पूर्ण व्यस्त आहे. माझी वाईफ तिकडे आहे, बाबा तिकडे आहेत, माझा भाऊ इकडे आहे. खूप मजा येते आणि हा तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो की कसा आहे. येस, लोक इकडे खूप लांबून लांबून येत आहेत. कम्प्लिटली ऑफ बीट लोकेशन, खूप ऑफ बीट लोकेशन आहे. चारी बाजूने समुद्र आहे आणि एका पर्टिक्युलर टाइम नंतर हा बेट जो आहे तो समुद्राखाली जातो असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. पण जेव्हा समुद्र ओटी होते तेव्हा इकडे पूर्ण हा बीच पांढरा होतो. खूपच छान ठिकाण आहे.
खूप मजा येते. जबरदस्त जबरदस्त. आणि इकडे आता पाण्यात जाण्याची तयारी. वा, थांब मी आलो. डॉल्फिन सफारी सुरू झाली खरी, पण सुरुवातीचे जवळपास 2 तास फक्त समुद्र आणि समुद्रच. प्रत्येक वेळी बोट थांबली की असं वाटायचं की बस आत्ता दिसणार, पण पुन्हा निराशाच. एका क्षणाला तर आम्हालाही वाटलं की आज कदाचित डॉल्फिन दिसणारच नाही. पण अचानक आमच्या बोटवाल्याने आम्हाला ओरडत सांगितलं की तिकडे बघा, तिकडे डॉल्फिन आहेत. आणि मग काय, पुढच्या क्षणी पाण्याबाहेर घेतलेली ती एक भन्नाट झेप, त्या काही सेकंदाच्या दर्शनासाठी केलेले ते 2 तासाची वाट पूर्णपणे सार्थक झाली. खरंच हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणार. मित्रांनो, आता आपल्या प्रवासाचा पुढचा टप्पा आणखी खास होणार आहे. आपण भेटणार आहोत बांदेकरचे मालक प्रसाद बांदेकर यांना. त्यांच्या या लोकप्रिय ठिकाणामागची गोष्ट, त्यांचा प्रवास आणि इथल्या खास गोष्टींविषयी थेट संवाद साधणार आहोत. चला तर भेटूया प्रसाद बांदेकर यांना. तर नमस्कार, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती व्हील यात्रा. तर आज आपल्यासोबत आहेत प्रसाद बांदेकर, जे बांदेकर होमस्टेचे ओनर आहेत. नमस्कार. तर त्यांनी आपल्यासाठी इतका बिझी शेड्यूलमधनं वेळ काढला, त्याच्यासाठी खूप धन्यवाद. तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे हे नुकतंच चालू केलं, तर त्याच्या पाठीमागचं म्हणजे काय तुमचं विजन होतं किंवा कसं काय तुमचे थॉट्स होते, तर त्याच्यावर एक प्रेक्षकांना तुम्ही. हा, तसं विजन असं नव्हतं. माझं एक हे होतं की मी 7वीत एकदा माझ्या आजोबांबरोबर इकडे आलेलो. अच्छा. मालवणात दांडी बीचच्या इथे. त्यावेळेला दांडी बीचला आमचं मूळ घर होतं. तर तिकडे आलेलो आणि तिकडचं वातावरण, तिकडच्या पद्धती वगैरे बघून, आधी आम्ही कधी आलो नव्हतो मालवणात किंवा गावातच आलो नव्हतो बेसिकली. पहिल्यांदाच 7वीत असताना आलो आणि मला एवढं आवडलं, एवढं भावलं. विहिरीच्या भोवती फिरत राहणे, तिकडे चुलीवर पाणी गरम करून आंघोळ करणे, बरोबर. आणि अप्रतिम एकदम हापूस आंबे तर आमच्या माडीवर पूर्ण भरलेले असायचे. ते पाहून मी तेव्हाच ठरवलेलं की शक्यतो मी पुढे जाऊन जेव्हा पण मला जमेल तसं गावी राहायचं. अच्छा. कालांतराने आम्ही मुंबईत शिक्षण केलं, मग तिकडे ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्यावर मग लकीली मी मर्चंट नेव्हीमध्ये ॲज अ कॅप्टन, आणि आता या पदा म्हणजे नॉर्मली कॅडेटशिप पासून आता कॅप्टन पर्यंत पोहोचलो. बरं. त्याच्यानंतर मग एका योगायोगाने करोनाच्या काळात मी इथे शिफ्ट झालो गावात. अच्छा. आणि त्यावेळेला मी कोरोनाचं असल्यामुळे मी इकडे तिकडे आजूबाजूला फिरत होतो. तेव्हा बघता बघता मला पुन्हा त्याच गोष्टीकडे खेचलो गेलो मी, ते समुद्राकडे आणि इकडच्या वातावरणाकडे. बरं. आणि मग अचानक मग शोधता शोधता मी इथे आलो.
अच्छा. इथे एक जागा मिळाली आणि त्या जागेवर मग माझं एम होतं की समुद्रकिनारी घ्यायचं आणि ते मला शक्य झालं. आणि नंतर मी म्हंटल जसं मला वाटतं हा. की हे असं काही नेमकी लोक असतील किंवा फॅमिलीज असतील त्यांना पण असं वाटत असेल, काहींना जमतं घेणं आणि काहींना ते एक ऍटलिस्ट तो प्रायव्हेट क्षण किंवा आपले प्रायव्हसी ती जपायची असते. बरोबर. म्हणून स्पेशली फॉर फॅमिलीज बरं. मी असे सेटअप केला जिथे फॅमिलीज येऊ शकते बरं. आणि त्यांना आपलं स्वतःच एक स्वातंत्र्य मिळेल त्या पर्टिक्युलर एरियात. ते असं कमर्शियलायझेशन न करता एक आपुलकीची भावना मिळेल आणि आपलं स्वतःचे नातेवाईक वगैरे त्यांना घेऊन येऊ शकतील तेवढी त्याला सेफ्टी आणि हे करून मी हा प्रयत्न केला की 4च रूम काढायच्या बरं. आणि त्या पण जरा प्रीमियम काढायच्या जेणेकरून आपल्या घराची भावना आली पाहिजे. मग त्यात स्वच्छतेचा भाग असू दे, सिक्युरिटीचा भाग असू दे, अशा हा. गोष्टी करताना हळूहळू पुढे पुढे आलं आणि तुम्हीही भेटलात असेल हो. फॅमिली तर. बरं. आणि बाकीचं विचारायचं झालं तर इकडे म्हणजे प्राइस रेंज वगैरे कशी तुम्ही ठेवली आहे किंवा काय? मी ना प्राइस तर दादा माझा पुढचा प्रश्न असा असेल की हे थोडं इंटिरियरमध्ये आहे आणि फारशा लोकांना म्हणजे यायचं असेल तर मग काय गायडन्स देऊ शकतोस तू? हा इकडे यायचं असेल ना तर हे तोंडवळी गाव आहे. बरं. ते बरोबर आत्रा आणि मालवण याच्यामध्ये आहे. नॉर्मली मालवणमध्ये येताना कसं कुडाळला लोक उतरतात किंवा सावंतवाडीला उतरतात आणि कसाल मार्गे किंवा कुडाळ मार्गे ते मालवणात येतात. आणि जर आचऱ्याला जायचं असेल तर ते कणकवलीला उतरतात आणि आचऱ्याला येतात. बरं. तर त्या दोघांपैकी कुठलंही कणकवलीलाही उतरलं किंवा कुडाळलाही उतरलं तरी ते एकच मार्ग आहे. म्हणजे वेगवेगळे असे फक्त म्हणजे तेवढंच अंतर आहे. मग त्या ह्याने आपल्याला तोंडवळी हे गाव गाठता येतं. बरं. तोंडवळी हे गाव बरोबर आचरा आणि मालवणच्या मधोमध आहे. बरं. तर तिथे एकदा का तोंडवळी फाट्याला आला की मग तिथून आतमध्ये येण्यासाठी एक छान असं पूर्णच्या पूर्ण सपाट जमीन आहे. त्याच्यावरनं येऊन तिकडे येता येतं. हो, जर असा एरिया आयसोलेटेड आहे हो, करेक्ट. पण तो एरिया आपल्यासाठी म्हणजे एक प्रायव्हसी देऊन जातो बरोबर. आणि आपली ओन स्पेस तो क्रिएट करतो. बरोबर. म्हणून मी ही जागा निवडण्याचं कारण हे होतं की उगाच वर्दळ जी आपण मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनुभवतो बरोबर. ती वर्दळ इथे असू नये. लाटांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, निसर्गाशी केलेली गुजबुज म्हणू शकता तुम्ही. बरोबर. त्याच्यात तो दिवस तो वेळ आपला व्यतीत जावा आणि आपल्या दैनंदिन जीवनापासून आपण जरा लांब यावं हा एक मूळ हेतू आहे इथे जागा घेण्यामागे. बरोबर. आणि दादाने जसं सांगितलं तसं तुम्ही म्हणजे ही स्पेस तुम्ही आमची मागची स्पेस तुम्ही बघू शकता की अगदी फ्री आहे. वातावरण अगदी तुम्ही फ्रीली इकडे या बीचवरती रोम करू शकता. इव्हनिंग सनसेट एन्जॉय करू शकता आणि ऑफकोर्स बांदेकर्स जे होमस्टे आहे तिथे राहण्याचा हा एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की येस एक आयसोलेटेड ठिकाण आहे. तुमची जागा आणि तुमची प्रायव्हसी तुम्हाला इकडे मिळते. तर या व्हिडिओचा मी शेवट करण्यासाठी मी हेच सांगेन की बांदेकर्समध्ये नक्कीच या आणि ही जी जागा आहे ही तुम्ही नक्कीच एक्सप्लोअर करा. आणि दादाचा कॉन्टॅक्ट नंबर मी देईनच डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याला कॉन्टॅक्ट वगैरे करून इतर गोष्टी तो तुम्हाला सविस्तरपणे सांगेल. येस. सो दादा माझा तिसरा प्रश्न असा आहे की ऑफकोर्स आपण कोकणपट्टीत आलेलो आहोत. तर तुझ्या इकडे जी स्पेशल क्युझिन आहे किंवा इकडचं स्पेशालिटी जे तू सर्व करतोस आपल्या कस्टमर्सना जे आम्हीही जेवलो तुझ्याकडे तर त्याच्याबद्दल काय थोडं सांगू शकशील? खरं सांगायचं तर स्पेशल क्युझिन नाही. आपलं जे आहे ते अगदी ऑथेंटिक आहे. राईट. इकडचे लोकल लोक किंवा लोकल शेफ म्हणू शकतात किंवा लोकल व्यक्ती आणि त्यांचं कुटुंब घेऊनच मी हे किचन सुरू केलंय. बरं. या किचन मध्ये तुम्हाला जे हवं ते मिळेल. पण ते कसं एक दिवस ऍडव्हान्स तुम्ही सांगितलं तर आपण तशी व्यवस्था करू शकतो. बरोबर. बरोबर. पण शक्यतो ऑथेंटिक म्हणजे आपले शेवया रस, मोदक, बरं. मग शिंपल्याचं खोबऱ्यात जे शिंपले आपण ड्राय हे करतो तसं. बरोबर. म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत ना ज्या तुम्हाला आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी शक्यतो नाही नाही मिळणार. मिळणार. आणि त्याचाच रस घावणे हे तर अगदी हो. रेग्युलर झालंय पण तरी पण त्याच्यातही आपण काहीतरी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतो. आणि मग चण्याच्या पिठाचा पोळा म्हणा हे म्हणा प्रत्येक ह्याच्यात आपण एक कोकणी तडका दिल्यासारखं मी हे करून त्यांनाही सांगितलंय. आणि हे आमचं मग त्या फॅमिलीचं आणि माझं ते एक गिव्ह अँड टेक प्रोसेस मध्ये आम्ही बऱ्यापैकी हे करतो. आणि आत्ताच ओपन केल्यामुळे
त्याच्यात आम्हाला खूप वाव आहे अजूनही पुढे येण्याचा. बरोबर. आणि त्याला त्या म्हणजे ती जागा आम्ही घेऊन त्याच्यात आम्ही अजून सुधारणा करतो. आता तुम्हीही त्याची चव चाखली आहे, तुम्ही थाळी तर घेतल्याच आहेत, पण थाळीच्या पलीकडे कोथिंबीर वडी म्हणा, मग त्याच्यानंतर एक स्पेशल पुरणपोळी म्हणा, मोदक म्हणा, या प्रत्येक ह्याच्यात मी एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि त्यामुळे त्या फूडला ते स्पेशल तुम्ही म्हणू Special. शकता हो. जेव्हा तुम्ही ते चाखाल तेव्हा. चाकाल तेव्हा. नाही, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर याप्रमाणे आपण बघितलं की बांदेकर्सकडे तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुमचं आदरातिथ्य प्रसाद बांदेकर अशा प्रकारे करतील. तर तुम्ही नक्कीच इकडे या आणि हा जो एक वेगळा अनुभव आहे निसर्गाच्या जवळ आणि समुद्राच्याही जवळ जो अनुभव आहे तुम्ही नक्कीच घ्या. तर आजचा एपिसोड मी इकडेच संपवतो आणि Thank you. थँक्यू सो मच माझ्या Thank you, sir. चॅनलवरती आल्यासाठी. Thank you. थँक्यू.